साहेब, ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला लोन घ्यायचं असेल त्यावेळेस तो एखादा लोन ॲडवायझर किंवा एजंटकडे जातो. पण बऱ्याचदा त्या व्यक्तीची फसगत होते. पण चांगला ॲडवायझर किंवा लोन एजंट आपण कसा निवडायचा? त्यात काय क्वालिटीज पाहिजे? सर, हा प्रश्न खूप चांगला आहे. हं, पण याच्यामध्ये अशी कुठलीच मशीन मिळालेली नाही की हं, त्याला स्कॅन करून हं, चेक करून घ्यावा, माणसाचं चरित्र स्कॅन करावं आणि मग त्याला. पण बेसिक गोष्टी ज्या आहेत, एखाद्या व्यक्तीला आपण जेव्हा भेटतो हं, आणि त्यांनी तुम्हाला व्यवस्थित हँडल केलं, व्यवस्थित सांगितलं, आपल्या लक्षात येतं. अशा लोकांकडे जावं ज्यांनी तुमची सगळ्या फायनान्शियल डिटेल्स घेतले, त्यांनी तुम्हाला ॲडवाईस केलं, सर 2 बँका आहेत, 3 बँका आहेत, या बँकेतनं बेस्ट रेट ऑफ इंटरेस्ट भेटू शकतो, हं. या बँकेतनं तुम्ही गेलं तर तुमचा हा फायदा होऊ शकतो, तुम्ही शहानिशा करा. आणि हे सगळं मी जसं सांगितलं, वेबसाईटवरती गुगल्सवरती सगळं अवेलेबल असतं. थोडंसं आपण त्याची शहानिशा केली पाहिजे. ब्लाइंडली विचार करायचा नाही की यांनी सांगितलं तेच ओके आहे, असंही न करता कामा आपण सगळं विचार करून व्यवस्थित जर ते हे केलं, असे जे ॲडवायझर असतील त्यांच्याकडनंच लोन घ्यावं, असं माझी सगळ्यांना विनंती असणार.